संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस। संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। गावकऱ्यांनो, आपलं गाव स्वच्छ, समृद्ध व हरित करण्यासाठी 100 दिवसाची लोक चळवळ संघटित करा। पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम यांचे मोराळे येथे आवाहन। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची सुरुवात आजपासून होत असल्याने पुढील 100 दिवसात आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्रिय होऊन गाव स्वच्छ, समृद्ध व हरित करण्यासाठी लोक चळवळ संघटित करा आणि गावाचे नाव राज्यभर पोहोचवा, असे आवाहन पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी मोराळे येथे केले। अभियानाचा शुभारंभ प्रसंगी झालेल्या विशेष ग्रामसभेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। अध्यक्षस्थानी मोराळे गावचे सरपंच प्रियांका शिरतोडे या होत्या, तर सभा मंचावर उपसरपंच, सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, संपर्क अधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे, पालक अधिकारी श्रीमती गोड, तलाठी कुडचे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मारुती शिरतोडे, पशुवैद्यकीय अधिकारी ऋतुराज कदम, ग्रामपंचायत अधिकारी अमोल कदम उपस्थित होते। प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील यांनी केलं। त्यानंतर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची उद्दिष्टे व 100 दिवसात करावयाची कामे याबाबतची माहिती ग्रामपंचायत अधिकारी अमोल कदम यांनी ग्रामसभेला दिली। त्यानंतर अभियानात लोक सहभाग घेण्याबाबत ग्रामसभेत चर्चा झाली। चर्चेत माजी उपसरपंच अशोक शिंदे, जनार्दन पाटील, प्रकाश पाटील, शाळेचे मुख्याध्यापक मारुती शिरतोडे, उपसरपंच बबन पाटील, संपर्क अधिकारी प्रकाश कांबळे आदींनी आपली मनोगत व्यक्त करून अभियान यशस्वीतेसाठी काही मोलाच्या सूचना केल्या। तर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम म्हणाले की हे अभियान म्हणजे केवळ ग्रामपंचायतीसाठी नसून ते संपूर्ण गावाच्या विकासासाठी असल्याने गावातील महिला, नागरिक, युवक, विद्यार्थी अशा सर्व थरातील गावकऱ्यांनी पुढील 100 दिवसात गट-तट राजकारण बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी एकत्रित येऊन काम करावं आणि आपल्या गावाचा नावलौकिक राज्यात पोहोचेल या दृष्टीने प्रयत्न करावा। या सगळ्या कामात प्रशासन आपल्या सोबत असून सर्व प्रकारचे सहकार्य केलं जाईल, अशी ग्वाही श्रीयुत कदम यांनी दिली। ग्रामसभेत उत्स्फूर्तपणे काही नागरिकांनी अभियान यशस्वीतेसाठी लोकवर्गणी जमा केली। शेवटी आभार श्रीरंग शिंदे यांनी मानलं। या ग्रामसभेस गावातील महिला बचत गटाच्या सदस्या, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शाळेचे शिक्षक, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। याचवेळी महाराष्ट्राच्या राजधानीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभियानाच्या शुभारंभाचे भाषण प्रोजेक्टद्वारे सर्व ग्रामस्थांना दाखवण्यात